नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. इम्युनोथेरपी, कर्करोगावर प्रभावी उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर आय.जी. पटेल. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. औरंगाबादमधले प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ तसंच कॅन्सर इम्युनोथेरपीतलं एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर आय.जी. पटेल. आयुर्वेद इम्युनोथेरपीचे संचालक म्हणून डॉक्टर पटेल हे कार्यरत आहेत. कर्करोगासारख्या आजारावर काम करून आयुर्वेदातल्या इम्युनोथेरपीद्वारे कर्करोगासारखा आजार बरा करण्यामध्ये त्यांचा हातखंडाच आहे. तसंच गोरगरीब कर्करोगग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ म्हणून डॉक्टर पटेल यांची ख्याती आहे. नुकताच त्यांना त्यांच्या इम्युनोथेरपी आणि कर्करोग उपचार या विशेष कार्याचा सन्मान म्हणून मोस्ट स्टायलिश इन आयुर्वेद हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलाय. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे इम्युनोथेरपी, कॅन्सरवर प्रभावी उपचार पद्धती. सर, सुरुवातीला आपण बघतोय की हल्ली कर्करोगाचे रुग्ण आपल्याला अनेक ठिकाणी दिसत आहेत. तर हे प्रमाण नेमकं वाढलंय का? त्याची कारणं नेमकी काय आहेत? हल्ली जे कर्करोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्याची बरीच कारणं आहेत. एक तर पेस्टिसाइड जे असतात आपण त्याचा अनियंत्रित वापर जो आपल्या देशामध्ये होतो आहे, आणि दुसरं की पॅक्ड फूड आणि जंक फूड याचा जो वापर इतक्यात वाढला आहे, त्याच्यामुळेच आपण कर्करोगाचे जे रुग्ण आहेत ते वाढत आहेत. अच्छा. आणि व्यायामाचा अभाव आणि बाकी योगा, एक्सरसाइज न करणे आणि डाएट जे आपलं असतं रेग्युलर बॅलन्स डाएट, तो प्रकार सोडून आपण हल्ली जंक फूड आणि पॅक फूडचा जो प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळेच कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. दुसरं की आपल्या देशामध्ये तंबाखू, गुटखा आणि स्मोकिंग याचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे. तर ते पण एक मुख्य कारण आहे कर्करोगाचे रुग्ण वाढण्याचं. अगदी. डॉक्टर, स्त्रियांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इम्युनोथेरपी ब्रेस्ट कॅन्सरवर कशा पद्धतीने उपयुक्त आहे? ॲक्च्युली ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आढळणारा मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. आणि या कॅन्सरमध्ये काय होतं की ज्या ब्रेस्टच्या ठिकाणी गाठी निर्माण होतात, तर या गाठीचं जर योग्य निदान आणि योग्य उपचार घेतले तर नक्कीच हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आमच्याकडे इम्युनोथेरपीमध्ये आम्ही नुकतंच काही डेव्हलपमेंट केल्या आहेत की आणि एक यापूर्वी काय होतं की ब्रेस्ट कॅन्सर झालं की ब्रेस्ट रिमूव्हल हाच एक ट्रीटमेंट होता. त्याच्यावरती आम्ही एक ब्रेस्ट कन्झर्वेशनचा ट्रीटमेंट आम्ही बऱ्यापैकी आमच्या हॉस्पिटलला डेव्हलप केला आहे. त्याने तुमचा जो कर्करुग्ण असतो त्याचा पूर्ण ब्रेस्ट न काढता त्याच्यावरती उपचार करून आपण तो ब्रेस्ट कन्झर्व करून त्याचा कर्करोग पूर्णपणे बरा करू शकतो. अच्छा. डॉक्टर, आपण कॅन्सरच्या ज्या इतर उपचार पद्धती आहेत त्यामध्ये इम्युनोथेरपी कशी उपयुक्त आहे? ॲक्च्युली काय होतं की बाकीच्या उपचार पद्धती ज्या आहेत त्या किमोथेरपी, रेडिएशन वगैरे ज्या थेरपीज आहेत, तर या थेरपीजमध्ये काय होतं की पेशंटचा इन केस पेशंटला ओरल कॅन्सर आहे तर त्याला रेडिएशन द्यावं लागतं. तर रेडिएशनमध्ये काय होतं की त्या पेशंटचं इंटेक जो आहे की म्हणजे वरतून पाणी, जेवण जे काय असतं ते बंद होतं किंवा त्याला आग होते किंवा तो तितका भाग काळा पडतो किंवा तिथे जखमा होतात. तर इम्युनोथेरपीने हे आपण पूर्णपणे त्या पेशंटचे जे त्रास आहे ते हे नक्कीच पूर्णपणे बरा आपण करू शकतो आणि नक्कीच त्याचा इम्युनोथेरपीने फायदा होतो. आणि ते जेवण, पाणी जे काही असतं पेशंटचा इंटेक, तो एक 8 ते 10 दिवसांमध्ये त्याला आपण रिकवर करून त्याचा इंटेक पूर्ववत करू शकतो. डॉक्टर, आपण अनेकदा कर्करोग म्हटलं तर अगदी पायाखालची जमीनच निसटून जाते, काय करावं सुचत नाही आणि त्यामध्ये मग अनेक गैरसमज सुद्धा अनेकांच्या मनामध्ये असतात. तर या कर्करोगाचे जंतू असतात का नेमके? ॲक्च्युली कर्करोग किंवा कॅन्सरचे जंतू नसतातच. अच्छा. ॲक्च्युली हा जंतूंचा आजार नाहीच आहे, हा आहे पेशींचा आजार, डिसीज ऑफ सेल्स. म्हणजे सेल्सची अनकंट्रोल्ड ग्रोथ असते एका ऑर्गनमध्ये, एका विशिष्ट ऑर्गनमध्ये. ज्या ऑर्गनमध्ये कॅन्सर झाला आहे त्या ठिकाणी एक गाठ निर्माण होऊन त्या पेशींची अनियंत्रित वाढ होते. त्या सेल्स आर
इन्क्रीज, म्हणजे सेल्स जे असतात ते इन्क्रीज असतात, म्हणजे इंटिग्रेशन होतं त्या सेल्सचं आणि तिथे गाठ निर्माण होते. आता आपण इम्युनोथेरपीमध्ये काय करतो की जे इम्युनोथेरपीने आपण ओरल रूटद्वारे किंवा जे काही आपल्याकडे रूट्स अवेलेबल आहे ट्रीटमेंट देण्याचे, त्याद्वारे जेव्हा आपण मेडिसिन्स देतो त्या पेशंटला, तर काय होतं की जे कॅन्सरचे जे सेल्स असतात दे आर कन्वर्टेड टू नॉर्मल सेल. अच्छा, ते नॉर्मल सेल्समध्ये कन्वर्ट झाल्यामुळे काय होतं की तो पेशंटचा जो कॅन्सर असतो तो हळूहळू कव्हर व्हायला लागतो, मदत होते. हां, येस. अगदी. डॉक्टर, कर्करोग हा खरं तर संसर्गजन्य आहे का, याविषयी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत, त्याविषयी काही सांगाल? ॲक्च्युली हा प्रश्न बरेच रुग्ण आम्हाला विचारतात की कर्करोग सोबत राहिल्याने जेवल्याने वगैरे होऊ शकतो का. तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगतो की कर्करोग हा पेशींचा आजार असल्यामुळे किंवा कॅन्सर हा पेशींचा आजार असल्यामुळे त्याचा संसर्गजन्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर त्यामुळे हा संसर्गजन्य आजार नाहीत आहे. उलट काय होतं की एका पेशंटला कॅन्सर झाला की घरच्यांना वाटतं की आता हा संपणार, असा सगळ्यांचा एक विचार होतो. तसं न करता आपण त्या पेशंटला एक पॉझिटिव्हिटीचा मोड दिला, एक त्याला मदतीचा हात दिला, की त्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं त्याला की नाही, तू बरा होऊ शकतो. ते व्यवस्थित उपचार, व्यवस्थित पद्धतशीर त्याचा उपचार, योग्य निदान योग्य वेळी जर केलं आणि व्यवस्थित उपचार केले तर कर्करोग हा नक्कीच बरा होतो. त्यामुळे असं घाबरण्याचा नक्कीच काहीही एक कारण नाही आहे की कर्करोग झाला म्हणून मृत्यू अटळाय. हा जो कन्सेप्ट लोकांमध्ये किंवा समाजामध्ये निर्माण झालेला तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, की जेणेकरून हा जो कन्सेप्ट आहे की कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे लोकांच्या तळागाळापर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करूयात. अगदी. म्हणजे कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यामुळे काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही आहे. आणि त्यासाठी इम्युनोथेरपी ही प्रभावी उपचार पद्धती कर्करोगावर आता खरं तर खूप सिद्ध झालेली आहे. डॉक्टर, सुरुवातीला आपण अनेकदा इम्युनोथेरपीचा उल्लेख केलेला आहे. साधारण ही इम्युनोथेरपी नेमकी काय आहे त्याविषयी सांगाल? इम्युनोथेरपी ही जे बेस्ट असते की आपल्या ज्या इम्युन सिस्टम असतं बॉडीचं, की ज्यामध्ये आपण प्रतिकार क्षमता असते एक प्रकारची त्या ऑर्गनची, समजा की इन केस लंग्समध्ये कॅन्सर झाला आहे तर त्या ऑर्गनची जी प्रतिकार क्षमता असते त्या डिसीज लढण्याची, तो आपण इम्युनोथेरपीच्या मेडिसिन्सद्वारे किंवा जे काही आपण ट्रीटमेंट देतो त्याद्वारे त्या ऑर्गनची जी प्रतिकार क्षमता आहे आपण ती वाढवतो, जेणेकरून ज्या कॅन्सरच्या सेल्स आहेत त्या कॅन्सर सेल्स आर कन्वर्टेड टू नॉर्मल सेल्स. म्हणजे ते सेल्स हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतात नॉर्मल पेशंटमध्ये आणि नक्कीच तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टर, घशाच्या कॅन्सरवर, कर्करोगावर इम्युनोथेरपी कशा पद्धतीने कार्य करते? ॲक्च्युली घशाच्या कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की लेट डायग्नोज झाल्यामुळे एकदम फोर्थ स्टेजला, कारण घसा हा ऑर्गन असा असतो की इंटर्नल असतं, तिथे बरेच वेळा काही इनऑपरेबल ऑर्गन असतात की जिथे ऑपरेट करू शकत नाहीत, अशा स्टेजेस असतात. तर त्यावेळेससुद्धा इम्युनोथेरपी अगदी बेस्ट कार्य करते आणि त्या पेशंटमध्ये सुद्धा, घशाच्या कॅन्सरच्या पेशंटला सुद्धा आपण इम्युनोथेरपी दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्याचा आजार हा पूर्णपणे नक्कीच बरा होऊ शकतो. अगदी. डॉक्टर, घशाच्या कॅन्सरबद्दल तुम्ही सांगितलं, पण जिभेचा सुद्धा कॅन्सर असतो आणि मग त्यावर जर आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर ते कशा पद्धतीचे असतात? जिभेच्या कॅन्सरमध्ये काय होतं की रुटीन ट्रीटमेंटमध्ये त्याला एक सर्जरी एक पर्याय असतो. तर सर्जरी पर्याय असला तरी इम्युनोथेरपीने त्याला आपण नक्कीच पूर्णपणे बरा करू शकतो. इन केस याचं तुमचं जे जीभ असते, टंग, ती कट करणे हा जो प्रकार असतो तो आपण बऱ्या प्रमाणात इम्युनोथेरपीने अवॉइड करू शकतो, किंवा त्या पेशंटची जी टंग असते किंवा त्याचा चेहऱ्याचा जो शेप असतो तो नक्कीच पूर्ववत ठेवून किंवा त्याचा जो पूर्वीचा चेहरा होता तसाच ठेवून त्याचा ट्रीटमेंट आपण केलं तर नक्कीच त्या पेशंटचा जो न्यूनगंड किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स पेशंटमध्ये चेहरा बिघडण्याचा असतो किंवा त्याचा बोलण्यावरती काही परिणाम नको व्हायला किंवा त्याच्या खाण्यावरती काही परिणाम व्हायला नको, की जेणेकरून त्याचं जे सोशल लाईफ आहे ते चांगलं राहील, अशा प्रकारे आपण त्या पेशंटला ट्रीट करून नक्कीच त्याचा त्या पेशंटला भरपूर फायदा होतो टंग कॅन्सरमध्ये. अगदी अगदी. डॉक्टर, कर्करोगाचा रुग्ण म्हटला की पहिल्यांदा सगळ्यांना खूप भीती वाटते आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा असतो की
कुठली स्टेज आहे? तर यामध्ये नेमक्या 4 स्टेजेस आहेत, किती स्टेजेस आहेत ते सांगाल? आणि दुसरी गोष्ट, या 4 स्टेजला गेल्यावर माणूस हातातनं गेला किंवा पेशंट हातातनं गेला असं अनेकदा म्हटलं जातं किंवा ती भीती प्रत्येकाच्या मनात असते, तर त्याविषयी सुद्धा विस्तृतपणे सांगाल? ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण हल्ली डायग्नोसिस जे असतात की म्हणजे डायग्नोसिसच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या हल्ली खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे की मायनर सेल्समध्ये जरी कॅन्सर असलं तर ते पण आपण आता डायग्नोस करू शकतो. तर काय होतं की हल्ली डायग्नोसिसच्या म्हणजे सुविधा जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आपण कॅन्सरच्या एक तळापर्यंत जाऊ शकतो. तर बरेच वेळा काय होतं आहे की एकदम 4 स्टेजला कॅन्सर डिटेक्ट होतो आणि 4 स्टेज कॅन्सर झाला आहे म्हणून घरच्यांना पण वाटतो की आत्ता हा पेशंट नक्कीच म्हणजे राहणार नाही, जिवंत राहणार नाही किंवा जगणार नाही. तर तसं काही एक नाही. 4th स्टेजच्या कॅन्सरला सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं तर नक्कीच तो पेशंट सर्वाईव्ह होऊ शकतो. आणि त्याला जर व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यात आलं तर नक्कीच त्याचं जे सोशल लाईफ किंवा त्याचं जे रुटीन लाईफ असते त्याच्यात काही एक बदल न करता तो नक्कीच त्याचा त्या पेशंटला फायदा होतो, इम्युनोथेरपीचा 4 स्टेज कॅन्सरच्या पेशंटला. आणि तो पूर्णपणे पण बरा होऊ शकतो. अगदी. त्यामुळे जसं आपल्याला डॉक्टर आय.जी. पटेल सर सांगतात, जे स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, औरंगाबाद नाही तर संपूर्ण राज्यामध्ये त्यांचं नाव आहे, ते प्रसिद्ध आहेत आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून. तर तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात कुठल्याही अडचणी असतील, तक्रारी असतील आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर त्यांचे क्रमांक आहेत, ते लिहून घ्या. हॉस्पिटलचा पत्तासुद्धा मी फ्लॅश करत आहोत, तो सुद्धा लिहून घ्या आणि अवश्य डॉक्टरांशी संपर्क साधा. कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत इम्युनोथेरपी कॅन्सरवर प्रभावी उपचार पद्धती आणि आपल्यासोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर आय.जी. पटेल सर. सर, मगाशी आपण अनेक गोष्टींवर बोललो, पण सुरुवातच आता अशी आहे की इम्युनोथेरपी ही कशा पद्धतीने काम करते? कारण आपण अनेकदा बघतो की केमोथेरपी असेल किंवा इतर ज्या उपचार पद्धती आहेत त्यामध्ये रुग्णांच्या शरीरावर त्याचे वेगळे परिणाम, वाईट परिणाम झालेले पाहायला मिळतात, अगदी आतल्या इंद्रियांवर असेल किंवा केस गळणं वगैरे अशा पद्धतीचे. तर इम्युनोथेरपीने नेमकं काय होतं, कशा पद्धतीने ही कार्य करते? ॲक्च्युली इम्युनोथेरपीने कुठलाही तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही. कुठलाही दुष्परिणाम न करता ही ट्रीटमेंट केल्या जाते. याच्यात ओव्हरऑल असतं ट्रीटमेंट आणि काही बाकी रूट्स, ॲनल रूटनी सुद्धा याचे ट्रीटमेंट दिलं जातं. त्याचे लिक्विड स्वरूपात मेडिसिन्स असतात काही, आणि काही टॅबलेट्स आणि कॅप्सूल्स असतात की जे पेशंट इझिली घेऊ शकतात. असं आम्ही त्याच्यावरती पण वर्क करतो की इझिली पॅलेटेबल, म्हणजे की पेशंटला घेतल्यानंतर काय होतं की एक मेडिसिन लोकांचा कसा कन्सेप्ट झाला की आयुर्वेद मेडिसिन म्हणजे खूप काढे वगैरे अशा प्रकारे कडवट वगैरे, तर तो कन्सेप्ट आम्ही फार प्रमाणात दूर करून टाकलेला आहे पेशंटचा. आमच्याकडे जे मेडिसिन्स आहेत ते अगदी लिक्विड स्वरूपात जरी असलं तरी ते ड्रॉप्स असतात. एक 10 ड्रॉप्स किंवा 5 ड्रॉप्स त्या पेशंटला घ्यावे लागतात, कारण ते जे मेडिसिन्स असतात म्हणजे की हर्बल मेडिसिन्स त्याचे एक्स्ट्रॅक्ट आम्ही यूज करतो डायरेक्टली. तर त्याने रिझल्ट पण इम्प्रूव्ह होतात आणि त्या पेशंटला घेण्यासाठी पण काही त्रास होत नाही. आणि टॅबलेट कॅप्सूलमध्ये पण आम्ही म्हणजे आत्ता त्याचे पण कॉन्सन्ट्रेशनचे मेडिसिन्स यूज करतो की कॉन्सन्ट्रेट ड्राय मेडिसिन्स, म्हणजे त्याने रिझल्ट तर चांगले येणार, फक्त पेशंटला घ्यायला पण सोपं राहील. आत्ता आम्ही आणखी त्याच्यावरती पुढच्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात आणखी डेव्हलप करतो आहे की पेशंटला फक्त 1 किंवा 2 गोळ्या घ्यायच्या आहेत, बाकी काहीच नाही, काही लिक्विड नाही, काय नाही, फक्त 2 गोळ्या सकाळी घ्यायच्या, 2 गोळ्या रात्री. तर अशा प्रकारे आम्ही वर्क करतो आहे की जेणेकरून पेशंटचा जो मेडिसिन घ्यायचा त्रास असतो तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे इम्युनोथेरपीमध्ये. आणि दुसरं की याने कुठलाही साईड इफेक्ट किंवा त्वचा काळी पडणे किंवा केस गळणे असा कुठलाही साईड इफेक्ट इम्युनोथेरपी होत नाही. याउलट आमच्याकडे जे इम्युनोथेरपीचे डोजेस असतात ते काही पेशंट आमच्याकडे OPD लेवलला येतात
डोसेस घेऊन जातात. म्हणजे पेशंट काही असे असतात की ते गाडी चालवत येतात एकटे अच्छा. आणि गाडी चालवत जातात. म्हणजे इथपर्यंत इम्युनोथेरपी सेफ आहे की तुम्हाला कुठलाही त्रास या थेरपीने होत नाही आहे किंवा मग तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होत नाही आहे आणि नक्कीच तुमचा कॅन्सर पण पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर अशा प्रकारे इम्युनोथेरपी एक खूप चांगली उपचार पद्धती डेव्हलप झालेली आहे आणि ही दिवसेंदिवस अख्ख्या जगामध्ये पॉप्युलर होत चालली आहे. अगदी, म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक वरदानच म्हणायला हरकत नाही डॉक्टर. नक्कीच नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कर्करोग झाल्यानंतर जी उपचार पद्धती केली जाते त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. तर ही इम्युनोथेरपी याचे उपचार घेताना साधारण खर्चाचं गणित कसं जुळवता येतं? ॲक्च्युली इम्युनोथेरपी आमच्याकडे जे आम्ही यूज करतो तर ओरल मेडिकेशन अगदी पेशंटला जितक्या कमी कॉस्टमध्ये अवेलेबल करता येईल त्या प्रमाणात आम्ही करतो. एक 6,000 to 7,000 पर मंथ त्या फक्त चार्जेस असतात त्याचे. अच्छा. आणि पेशंट ॲडमिट जरी झाला तर आम्ही त्याला 3,000 to 4,000 पर डेच्या हिशोबावरती त्याला खर्च होणार नाही याची पण काळजी घेतो. आणि बाकी पण आमच्या हॉस्पिटलला आम्ही दोन्ही वेळेसचं जेवण पेशंटच्या नातेवाईकांना पण आणि पेशंटला पण ते फ्री प्रोव्हाइड करतो. तर अशा प्रकारे आम्ही कॅन्सरच्या रुग्ण आम्ही आमच्या स्टाफला पण नेहमी सांगत असतो की ऑलरेडी हे पेशंट अगदी त्रस्त असतात आणि म्हणजे त्यांचे हताश होऊन झालेले असतात बरेच रुग्ण. तर त्या पेशंटला काहीही त्रास न होता त्यांचं ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्या पेशंटशी ट्रीट करताना त्यांच्याशी अगदी आपुलकीने वागा की जेणेकरून त्यांना पण वाटेल की आपलं कोणीतरी सपोर्ट करतोय किंवा आपल्याला बरं होण्यासाठी कोणी मदत करतोय. तर नक्कीच त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होऊन त्याला लवकरात लवकर आपण बरं करू शकू. म्हणजे आपण म्हणतो ना, डॉक्टरांना देव का म्हटलं जातं तर यासाठीच. आणि आपल्या सगळ्यांना माहिती, मी मगाशी पण उल्लेख केला त्याप्रमाणे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर IG पटेल यांची ख्याती आहे की ती खूप मोठी आणि प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी अगदी गोरगरिबांना सुद्धा मोफत कर्करोगाचे उपचार केलेले आहेत. अगदी जर तुमची परिस्थिती चांगली नसेल तर त्यांनी अगदी कमी दरात किंवा मोफत सुद्धा उपचार केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा जर कर्करोगासंदर्भात कुठल्याही अडचणी असतील, तक्रारी असतील किंवा हा आजार झाला असेल तर तुम्ही अवश्य आता स्क्रीनवर जे क्रमांक दिसत आहेत ते लिहून घ्या. त्याचप्रमाणे जो पत्ता दिसतोय तो सुद्धा लिहून घ्या आणि डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या, कारण इम्युनोथेरपी ही कर्करोगावर एक प्रभावी उपचार पद्धती सध्या ठरते. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत की पोटात पाणी होणं, छातीत पाणी होणं म्हणजे नेमकं काय आणि ते का होतं? ॲक्च्युली पोटात पाणी होणे हा प्रकार हा लिव्हरच्या कॅन्सरमध्ये किंवा लिव्हरचे जे आजार असतात त्या होतं. यामध्ये काय होतं की लिव्हर आणि जो पोटाचा भाग असतो ते त्यात एक गॅप असतो, एक स्किनच्या खाली पेरिटोनियममध्ये. तर लिव्हरचं फंक्शन जेव्हा डिस्टर्ब होतं की लिव्हर फंक्शन करत नाहीत व्यवस्थित, तर त्याने काय होतं, जे लिव्हर फंक्शनद्वारे जो पाणी शरीरातनं बाहेर जातो तो न जाता तो लिव्हरच्या वरचा ऑर्गन आणि स्किन याच्यामध्ये साठवतो. आणि ते साठवल्यामुळे काय होतं की ती पोटात पाणी जमा होतं. आता ते पोटात पाणी जमा होणे याला एक मेडिकल टर्म आहे असायटिस. तर असायटिस हा प्रकार जो आहे तो कॅन्सरमध्ये तर असतोच. लेटर स्टेजेसला किंवा ओव्हरियन कॅन्सर असेल किंवा लिव्हर कॅन्सर असेल किंवा स्टमक कॅन्सर असेल, तर या 3-4 जे प्रकार पोटाचे जे कॅन्सर असतात या कॅन्सरमध्ये पोटात पाणी होणे हा अगदी लेटर स्टेजेसला हा सिम्पटम असतो. तर नक्कीच तो पोटात पाणी होणे हा प्रकार जरी असला तरी इम्युनोथेरपीचा त्या स्टेजला सुद्धा अति प्रमाणात आमच्याकडे आम्ही बरेच रुग्णाचं म्हणजे की पाणी काढून त्यांचा उपचार केलेला आणि नक्कीच त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. आणि त्यांच्या पोटात पाणी होणे हा जो प्रकार आहे तो नक्कीच त्यांचा पूर्णपणे बरा झालेला आणि नक्कीच त्याचा फायदा रुग्णांना होतो आणि ते पूर्ववत आपलं लाईफस्टाईल जे काय असतं काम वगैरे करू शकतात. अशा प्रकारे इम्युनोथेरपीचा फायदा पोटातला पाणी होणे हा जो सिम्पटम असतं किंवा एक ते कमी होतं. दुसरं की छातीत पाणी होणं किंवा हा जो लंग कॅन्सरमध्ये हा एक प्रकार असतो. लेटेस्ट स्टेजेसला काय होतं की जे
लंग्स असतात की तिथे एक आवरण असतं, त्याला प्लुरा म्हणतात. तर त्या प्लुरामध्ये पाणी साचतं आणि ते पाणी साचल्यामुळे काय होतं की पेशंटला दम लागणे किंवा त्याला श्वास घेता येत नाही, त्याचं ऑक्सिजन लेवल पण कमी होतं. तर त्या स्टेजला त्या पेशंटचं पाणी कमी करण्याचं काम इम्युनोथेरपी करते आणि तुमचं पाणी न काढता, हां, म्हणजे त्याला टॅपिंग न करता किंवा टॅपिंग केलं तरी ते परत परत करावी लागणार नाही, याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट देतो की या पेशंटला परत परत टॅपिंगचा उपयोग म्हणजे पाणी काढायचा हा जो प्रकार आहे तो न त्या पेशंटला त्रास न देता त्याचं पाणी हे म्हणजे पूर्ण कमी होऊन तो पेशंट पूर्ववत बरा होऊ शकतो. अगदी जाता जाता थोडक्यात सांगाल की कॅन्सरवर प्रतिबंधात्मक उपाय नेमके कोणते आहेत? कॅन्सरवरती प्रतिबंधात्मक उपाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर टोबॅको, गुटखा, स्मोकिंग हे याच्यापासून दूर राहणे. दुसरं पॅक फूड, त्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत, ते टोटली बंद करायचे. घरात पॅक फूड कुठलाही वापरायचं नाही. अगदी बिस्किट्स वगैरे पण नाहीत? काहीच नाही. काहीच नाही. बरं. अगदी तुम्हाला 100% सेफ राहायचं तर या गोष्टी कराव्या लागतील. अगदी. दुसरं आणखी की तुमच्या ज्या भाज्या आणि फळं आहेत तर प्रत्येकाला तर ऑर्गॅनिक मिळणं किंवा शक्य नाही आहे की ऑर्गॅनिक भाजी मिळेल किंवा ती नक्कीच ऑर्गॅनिक आहे का हे पण. तर त्याच्यासाठी एक सिंपल उपाय आहे, जे बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा जो असतो त्याने भाज्या आणि फळं बस धुवून घ्यायची. एक कोमट पाण्यात त्या भाज्या टाका, त्याच्यात थोडंसं बेकिंग पावडर किंवा सोडा टाका, त्याला एक 10 मिनटं ठेवा. त्याच्यातले जवळपास 90% पर्यंत जे पेस्टिसाइड आहेत ते निघून जातात. अगदी. आणि त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. दुसरा की योगा आणि एक्सरसाइज, वेट कंट्रोल, नक्कीच त्याचा पण फायदा. त्यामुळे आहार सांभाळायला पाहिजे, विहार पण सांभाळायला पाहिजे आणि इम्युनोथेरपीचा वापर करून घेतला पाहिजे. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान पद्धतीने आम्हाला ही माहिती दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.